नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक। आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो विषय अगदी तो विषय सांगतानाही मला आनंद होतोय की हा विषय याआधी कोणी सांगितला असेल नसेल माहीत नाही, परंतु याविषयी मी संवाद साधतोय। तो विषय म्हणजे आपल्याला सगळ्यांना भूक कशी लागते, भूक कशी लागते या विषयावर आपला संवाद असेल। असा संवाद कधी घडला असेल मला माहीत नाही, पण याविषयी आपण नक्की चिंतन करू की भूक कशी लागते। तर पदार्थावरी ठेवणी रुची, भूकेचे स्मरण तेथून या होती। म्हणजे पदार्थावर प्रीती ठेवली, म्हणजे अन्न पदार्थ असेल, आपल्याला जो आवडता पदार्थ असेल, जे काही अन्न असेल जे आपल्याला आवडतं त्यावर आपण प्रीती केली, प्रेम केलं त्या पदार्थावर। मग तो कुठलाही तुमचा आवडीचा असो, त्यावर प्रेम केलं, आपण प्रीती वाढवली की ती प्रीती आणि प्रेमच भुकेचे स्मरण तेथून या घडते। त्या पदार्थावरची प्रीती आणि प्रेम हेच भुकेचं स्मरण करून देतं। म्हणजे अन्न पदार्थावर गोडी असणं किंवा गोडीने खाणं म्हणतात, तर ती जी गोडी एखाद्या पदार्थावर असेल आणि त्या पदार्थाचं आपल्याला स्मरण नुसतं झालं की आपल्याला लगेच भूक लागल्यासारखं वाटतं, काही तो पदार्थ खावा असं वाटायला लागतं, कारण त्या पदार्थावर आपली प्रीती असते, प्रेम असतं आणि स्मरण केलं की भूक लगेच जाणवते की जाऊन तो खाल्लाच पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला भूक लागत असते। आणि मग पदार्थाचे स्मरण अंतरातून जेव्हा आपण त्या पदार्थाचं, आवडीचा जो पदार्थ आहे आपला, त्या पदार्थाचं, मग उदाहरणार्थ जिलेबी घ्या, गुलाबजाम, जो काही तुम्हाला आवडतो त्या पदार्थाचं स्मरण आपण अंतरातून केलं, अगदी मनचित्त अंतःकरणातून जेव्हा आपण त्या पदार्थाचं स्मरण जरी केलं तरी उदरातून एक हाक ऐकून या येते। ते स्मरण आपण त्या पदार्थाचं केलं की आपल्या पोटातूनच आवाज येतो की तो पदार्थ आता जाऊन खा, तू मला पाहिजे, म्हणजे पोटाला पाहिजे असा आवाज येतो, तिथे भूक लागते। पदार्थाचं स्मरण केलं, आवडत्या पदार्थाचं स्मरण केलं आणि त्यावर प्रीती असेल, त्या पदार्थावर प्रेम असेल आणि त्याचं स्मरण झालं ना, मग आपण किती खाल्लेला असो आपल्याला तो पदार्थ जाऊन खावासा वाटतो। म्हणजे तिथेच भूक आपल्याला लागते, भूक वाढते। भूक कशी लागते तर या पद्धतीने लागत असते। मग पदार्थावरी ठेवून या जो प्रीती, जो पदार्थावर प्रेम करतो, अन्न पदार्थांवर प्रेम करतो, पदार्थावर ठेवून या प्रीती, आवडीने तृष्णा तोच भागवी। मग पदार्थावर प्रीती करत असेल, प्रेम असेल, आपण बघतो काही काही व्यक्ती असतात ते खूप आवडीने खात असतात, खूप रुची घेऊन त्यांचं खाणं असतं, तो पदार्थाचं ते वर्णन इतकं करतात, किती छान होता, किती मला आवडत होता, अशा प्रकारचं त्यांचं वर्णन असतं। का असतं? कारण तो पदार्थावर प्रीती असते, प्रेम असतं आणि आवडीने तृष्णा भागवी। मग त्यांची आवड असते ना, तीच तृष्णा म्हणजे भूक भागवते। कोण भागवते? तो पदार्थ ज्यावर ते प्रेम करत असतात। मग आवडीने भुकेचे पदार्थ जो पुरवी, म्हणजे या पोटाला जो आवडीचे पदार्थ जो पुरवतो, वैश्वानर रूपे ईश्वरास तो संतोषवी। मग या पोटात असलेला वैश्वानर नावाचा स्वरूपात जो ईश्वर आहे, वैश्वानर नावाचा अग्नी आहे, तो ईश्वर स्वरूप आहे, त्या स्वरूपाला संतोषवती, म्हणजे त्याला संतोष द्यायचं कार्य कोण करतो? तर आवडीने भुकेचा पदार्थ जो पुरवी। अशा प्रकारे भूक लागत असते, मग तो आवडीचा पदार्थ जो पुरवतो, म्हणजे खातो, या ठिकाणी आपण खातो म्हणून, तो या वैश्वानराला प्रसन्न करून घेतो, म्हणजे तो स्वस्थ आणि मस्त राहतो। आणि जेव्हा अन्नदानाच्या माध्यमातून या विषयावर आपण जर हे केलं, विचार केला, तर हा वैश्वानर रूपी अग्नी आहे तो ईश्वर मानला, आणि मग जे अन्नदान घडतं त्यावेळी हा तृप्त केला जातो, हा अग्नी, म्हणजे या स्वरूपाने त्या अन्नदानाचं फल प्राप्त होतं, कारण या ईश्वराला संतोष प्राप्त करून दिला आहे म्हणून। मग आवडीने पदार्थ जो पुरवी, वैश्वानर रूपी ईश्वरास तो संतोषवी। अशा प्रकारे आपल्याला भूक लागत असते आणि मग जेव्हा पोटात जाते, तृप्तीचा ढेकर म्हणतात किंवा तृप्त झालो, ही अनुभूती केव्हा येईल? जेव्हा तुम्ही पदार्थावर, त्या भोजनावर प्रीती कराल, प्रेम कराल, तेव्हाच या गोष्टी घडेल। मग भुकेच्या वेळी पदार्थाचे स्मरण
उदराचे सोजवळ रूपे पुरवी, भुकेच्या वेळी पदार्थाचे स्मरण. मग भूक कशी लागते हे आपण बघितलं, पण भूक कशाची लागते हे पण महत्त्वाचं असतं. भूक कशाची म्हणजे आज मला भूक कशी ओळखावी, आपल्याला कसली लागली आहे, तर ती अशी की आज मला अन्नपदार्थांपैकी मला हा गुलाबजामच खायचा आहे, आग्रह असतो काहींचा, मला तोच पाहिजे. मग भूक कसली लागली, गुलाबजामची लागली आहे. नाही, मग आज मला पूर्ण जेवण करायचं आहे, वरण भात भाजी पोळी, म्हणजे आज कसली भूक लागली तर पूर्णान्नाची भूक लागली आहे. मग आज मला खिचडीच खायची, मी काही खाणार नाही. मग भूक कसली लागली आहे, खिचडीचीच लागली आहे. भूक कशाची लागली आहे, खिचडीचीच लागली आहे. का लागते आपण बघितलं, आणि कशाची लागली हे कसं कळायचं. मग आज मला बाहेरच जाऊन खायचं आहे, मग बाहेरचे पदार्थ आणून खाल्ले जातात का, भूक त्या पदार्थाची लागली आहे. म्हणजे इतरत्र वेगळं जेवण जरी असलं तरी पदार्थ ताटामध्ये तो पदार्थ पाहिजे, ज्याची भूक आहे. आणि ज्याची भूक आहे तो पदार्थ जर मिळाला तरच अन्नाची म्हणजे उदराची संतुष्टी होते, कारण आवडता पदार्थ मिळालेला असतो. मग भूक कशाची लागते हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला, कारण हा अन्नपदार्थ खाणं किंवा जेवण करणं हाही यज्ञ सांगितला आहे. आणि भूक कशी लागते यावर आपण संवाद साधला. आणि कशाची लागते हे कसं ओळखावं, तर त्या दिवशी आपल्याला जे खावं वाटतंय ना जास्त करून, त्याच पदार्थाची भूक लागली आहे मला, असं आपण म्हणावं किंवा असं समजावं. अशा प्रकारे भूक कशी लागते, कशाची लागते याविषयी आपण संवाद साधला. ऐशी भूका कशाची ओळखता यावी, अशी ऐसे भूक कशाची ओळखता यावी, तोच देहास पुष्टवी. म्हणजे ज्याचं शरीर कोणाचं सुदृढ राहतं, बलशाली राहतं, ज्याला ही भूक कशाची आपल्याला लागली आज हे ओळखता येतं ना, त्याचाच देह सुदृढ असतो, तब्येत तयार असते. कारण का, त्याला माहीत असतं मला आज काय खायचं आहे, अंतःकरणातून काय वाटते, मला कशाची भूक लागली आहे. आणि मग आवडीने पदार्थ गोडीने पुरवी. मग या देहाला म्हणजे उदराला आवडीने प्रीतीने जे आवडते पदार्थ जो पुरवतो तो वैश्वानर रूपी अग्नीला संतोष प्राप्त करून देतो. आणि त्यातून मग देह सुदृढ सशक्त आणि आरोग्यशील तयार होतो, आरोग्य प्राप्त होतं. यामागे एवढी कारणमीमांसा असते. मग भूक कशी लागते, कशाची लागते याविषयी आपण आज हा संवाद साधला. हा एक वेगळा विषय आहे, याविषयी आपण संवाद साधला. ज्यांना भूक लागत नसेल किंवा आता हे काही उपायाचे संवाद नाही, परंतु या प्रकाराने जर चिंतन केलं तर नक्की आपल्याला याविषयी अनुभव येईल किंवा याविषयी चिंतन करून बघा याविषयी. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्रतिसाद द्या. धन्यवाद.